नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक झुंजार कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे ज्वालामुखी. या कथेचा पुढील भाग 5वा. विजू, आज संध्याकाळी मी तुम्हाला चांगला धक्का देणार आहे, झुंजार आनंदाने म्हणाला. हे तुमचं बोलणं काही सभ्य माणसाला शोभण्यासारखं नाही, विजया म्हणाले. अगं, तुला मी एक मोठा चमत्कार दाखवणार आहे. तुला अलिबाबाची गुहा पाहायला मिळणार आहे. ते जोडपं एका नव्या कारमध्ये बसलं होतं आणि झुंजार ती चालवत होता. त्याची एक कार अपघातात नष्ट झाली होती आणि त्यानं त्याच जातीची आणि रंगाची एक नवीन कार 60,000ला विकत घेतली होती. तुम्ही मला या भागात काय आणलंय? विजया आजूबाजूला बघत म्हणाली. हा रस्ता माहीमहून सायनकडे जातो. या रस्त्याचा उपयोग तुझ्यासारखी माणसं फार क्वचित करतात. आणि याच ठिकाणी तुला एक मी गंमत दाखवतोय. झुंजारनं आपली कार रेल्वेसाठी तयार केलेल्या एका कमानीकडे नेली आणि त्याला कोपऱ्यावर रेल्वे रुळाच्या जवळ एक माणूस उभा असलेला दिसला. झुंजारनं आपली कार थांबवली. विजू, तो आंधळा माणूस बघितलास? या ठिकाणी संबंध दिवस उभा राहून त्याला 4 पैसे तरी मिळणं शक्य आहे का? विजयाने आजूबाजूला बघितलं. त्या आंधळ्या भिकाऱ्याजवळ कुठेही कोणी दुसरा माणूस दिसत नव्हता. तिनं विचारलं, तो बिचारा त्या भैरवनाथचा गुप्तहेर असावा असं तुला वाटतं की काय? झुंजारचं समाधान झालं नव्हतं. तो खाली उतरून त्या भिकाऱ्याकडे गेला आणि त्यानं 2 आणे त्याच्या मांड्यात टाकले. देव तुमचं कल्याण करेल, तो आंधळा म्हणाला. झुंजार बोलला नाही. त्यानं आपली सोन्याची सिगरेट केस आणि लायटर बाहेर काढला. नंतर सिगरेट तोंडात धरून त्यानं तो लायटर त्या आंधळ्याच्या डोळ्याजवळ पेटवला आणि त्या प्रकाशात त्याच्या डोळ्याचं निरीक्षण केलं. आंधळ्याचे डोळे उघडेच होते, पण ते अगदी विचित्र दिसत होते. झुंजारनं सिगरेट पेटवली आणि ती त्या आंधळ्याच्या डाव्या बुबळाच्या अगदी जवळ नेली. जणू काय तो त्या आंधळ्याच्या डोळ्याला सिगरेटचा चटका देणार होता. पण तो माणूस पापण्याही न हलवता तसाच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर काहीच फरक पडला नव्हता. तो माणूस खरोखरच आंधळा होता. झुंजार ओशाळून कारमध्ये बसला आणि त्यानं ती पुन्हा सुरू केली. तो कार चालवताना म्हणाला, पण का? तो भिकारी येथे काय? त्या भिकाऱ्याचा तुम्हाला संशय आला की काय? विजयानं बुचकळ्यात पडून विचारलं. झुंजारनं थोड्या अंतरावर कार थांबवली. तिथल्या रेल्वेच्या पुलाच्या 3 कमानी अगदी वेगळ्या होत्या. झुंजारनं कार तिथे उभी केली. तिथे एक पोलादी दार दिसत होतं. विजू, तुला मी धक्का देणार होतो तो हाच. झुंजारनं ते पोलादी दार उघडत म्हणाला. तुला अद्याप झुंजारचं तळघर बघायला मिळालं नव्हतं, ते आता बघायला मिळणार आहे. एखाद्या खेळकर मुलाप्रमाणे हसत तो त्या दाराजवळ गेला होता. त्यानं आपल्या खिशातून चावी काढून किल्लीच्या छिद्रात सरकवली, पण लागलीच ती हसत बाहेर काढली. काय झालं? चावी वेगळीच आणली की काय? नाही, चावी बरोबर आहे, पण मला हे दार आवडत नाही. चल माझ्याबरोबर, तो म्हणाला. त्यानं तिचा हात धरून तिला त्या अंधारातून चालवत त्या छोट्या पुलावरील रेल्वेच्या रुळाकडे नेलं आणि पलीकडच्या उतरणीवर जाऊन तिथला मोठा दगड बाजूला सरकवला. त्या दगडामागे एक पोलादी पत्रा होता आणि त्या पत्र्याला किल्लीचं छिद्र होतं. हे माझ्या तळघराचं मागील दार आहे. झुंजार त्या छिद्रात दुसरी किल्ली फिरवत म्हणाला. त्याबरोबर तिथल्या जमिनीत अतिशय बेमालूमपणे बसवलेलं एक छोटं गुप्तदार उघडलं गेलं आणि त्या दाराखाली असलेली पोलादी शिडी विजयाला झुंजारच्या हातातील टॉर्चच्या प्रकाशात दिसली. विजया लागलीच त्या शिडीवरून खाली उतरू लागली. झुंजारही तिच्या मागोमाग खाली उतरला. त्यानं कोणते तरी गुप्त कळ दाबून वरचं दार बंद केलं. शिडीच्या पायऱ्या उतरल्यानंतर त्याने एका अरुंद खोलीत प्रवेश केला. झुंजारनं तेथे असलेले आणखीन एक पोलादी दार उघडले. पुढे जिना होता. त्याच्या 5-6 पायऱ्या चढल्यानंतर त्याने एका सुंदर गच्चीवर प्रवेश केला. झुंजारनं तिथला दिवा लावला. ती जागा प्रकाशित होताच विजयाला एक अपूर्व दृश्य बघायला मिळालं. तिला खरोखरच अलिबाबाची गुहा दिसली होती. एका गच्चीसमोर एक अत्यंत शोभिवंत दिवाणखाना होता व तेथे जाण्यासाठी एक सुंदर आणि प्रशस्त जिना होता. झुंजार अतिशय सावधगिरीने पायऱ्या उतरून खाली गेला आणि विजयाने त्याचं अनुकरण केलं. मी खिडक्यांवरील पडदे सारखे करू का? विजयानं हळूच विचारलं. नको,
त्या काचांवर मशीनगनच्या गोळ्यांचाही काही परिणाम होणार नाही. पण आधी मला माझ्या शंकेचं निराकरण करू दे, तो म्हणाला. झुंजारनं आणखीन एक दालन ओलांडून विजयाला पुढल्या दाराजवळ नेलं आणि म्हणाला, पहा विजू, मला यावेळीही माझ्या अंतर्मनानं दगा दिला नाही. पहा. त्या पुढच्या पोलादी दाराच्या आतल्या मुठीजवळ एक चकाकणारी जड धातूची पेटी जोडली होती. ती पेटी दृष्टीस पडताच विजयाच्या अंगावर शहारे आले. आपण भयानक मृत्यूकडे बघत आहोत असं तिला वाटलं. पाहिलीच ना किती नामी युक्ती आहे ती. मी किल्ली फिरवताच या पेटीतील विद्युत किरणांना धक्का बसला असता आणि त्यानंतर होणाऱ्या स्फोटामुळे आपल्यासहित आजूबाजूचा प्रदेश उद्ध्वस्त झाला असता. मी इथे कधी येईन याची कल्पना नसल्यामुळे त्यांना टाइम बॉम्बची योजना करता आली नाही. पण त्यांना या तुमच्या तळघराची माहिती कशी मिळाली? झुंजारनं खिशातून एक वर्तमानपत्र काढून तिच्या हाती देत म्हटलं, या मुंबईच्या वार्ताहरांच्या नजरेतून काही सुटत नाही. त्यांनी माझ्या या तळघराला भलतीच प्रसिद्धी दिली आहे. विजयानं ते संध्याकाळचं वर्तमानपत्र वाचलं. पहिल्याच पानावर मुंबईतील एक अद्भुत निवासस्थान असा एक मोठा मथळा होता. म्हणूनच तुम्हाला त्या भिकाऱ्याचा संशय आला होता तर? तिनं विचारलं. होय, पण कुलपात किल्ली सरकवताच मला संशय आला. तो म्हणाला, आता आपल्याला हा अडथळा दूर केला पाहिजे आणि सर्व तळघरही व्यवस्थित तपासलं पाहिजे. हा भैरवनाथ महाधूर्त आहे, पण मी त्यालाही चांगलाच धडा शिकवेन. झुंजारनं ती भयानक बॉम्बची पेटी मोठ्या कौशल्याने काढून बॅगेत ठेवली. त्यानं त्या जागेवरून मुळीच न हलण्याची विजयाला ताकीद दिली आणि तो बाहेर पडला. तो आंधळा भिकारी पूर्वीच्या जागेवर उभा होता. माझ्या आंधळ्या मित्रा, तुला 5 रुपये कमवण्याची इच्छा आहे का? झुंजारानं विचारलं. 5 रुपये? माझ्यासारख्या भिकाऱ्याला कोण देणार 5 रुपये? मी तुझी चेष्टा करत नाही. माझ्या हातातल्या बॅगेमध्ये माझ्या दाराच्या आतल्या बाजूला लावण्यात आलेली एक छोटीशी पेटी आहे. मी तुला 5 रुपये आगाऊ देतो. तू ही बॅग तुझ्या घराकडे जाताना वाटेत कुठेतरी टाक. थांब, मी ही बॅग तुझ्या गळ्यातच बांधतो. तो भिकारी मोठ्यानं किंचाळून तिथून वायुवेगानं पळत सुटला. झुंजार हसतच तळघराकडे परतला. त्यानं आपल्या हातातील बॅग जपून तिथल्या टेबलवर ठेवली. विजू, माझा पहिला तर्कही बरोबरच होता, तो हसून म्हणाला. तो आंधळा माणूस आंधळा होता यात शंका नाही, पण आंधळ्याचे कान फार तिखट असतात. म्हणून स्फोट कधी होतो ते ऐकण्यासाठी त्याला त्या जागेवर मुद्दाम उभे करण्यात आले होते. झुंजारने ते मृत्यूचे यंत्र काळजीपूर्वक तपासले आणि तो म्हणाला, मी आता यात थोडी सुधारणा करून ते भैरवनाथला भेट म्हणून पाठवणार आहे. त्यानंतर त्यानं विजयाला सर्व तळघर दाखवले. त्या ठिकाणी झुंजारनं तयार केलेल्या अनेक यांत्रिक करामती पाहून विजया थक्क झाली. नंतर तो तिला सोडून तिथल्या प्रयोगशाळेत गेला आणि त्यानं दार आतून बंद केलं. 15 मिनिटांनी तो हसतच बाहेर आला. चल विजू, एवढ्या वेळात त्या आंधळ्यानं येथील डाव फुकट गेला ही माहिती भैरवनाथला पुरवली असणार आणि भैरवनाथ किती सामर्थ्यशाली असला तरी त्याला इतक्या थोडक्या वेळात नवीन हालचाल करता येणार नाही. तेव्हा त्याची ती तयारी होण्यापूर्वीच आपण त्याला एक चांगला दाणका देऊया. ते साहसी जोडपं लागलीच तळघरातून बाहेर पडलं. महालक्ष्मी येथील भैरवनाथच्या बंगल्याजवळ कार पोहोचेपर्यंत त्या दोघांचं काही बोलणं झालं नाही. झुंजार मोटारीतून खाली उतरला तेव्हा भैरवनाथचे पुढचे दार बंद होते. त्यानं आपल्या हातातील बॅग बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवली आणि तो 5 सेकंदात आपल्या मोटारीकडे परतला. झुंजारनं आजूबाजूला बघितलं. बंगल्यापासून 100 यार्डापर्यंत कोणी माणूस फिरकत नव्हता. त्यानं खिशातून एक लहानशी वस्तू काढली आणि बरोबर नेम धरून ती त्या बंगल्याच्या पायऱ्यांवर फेकली. त्यानंतर तो स्फोट झाला. त्याच्या आवाजानं आजूबाजूचा भाग हादरला. या स्फोटाचा आवाज हवेत पुरण्यापूर्वीच झुंजारनं विजयाला काही अंतरावर कार उभी करायला सांगितली आणि तो हसतच त्या बंगल्याच्या बाजूच्या गल्लीत शिरला. त्या स्फोटाचा नुसता आवाजच झाला होता. त्यामुळे बंगल्याच्या एका खिडकीला सुद्धा धक्का लागला नाही. पण त्या आवाजामुळे बंगल्यातील सर्व गिधाडं बाहेर पडतील आणि त्या गिधाडांचा सम्राट भैरवनाथ पुढच्या दाराकडे धाव घेईल अशी झुंजारची खात्री होती. ती दाराजवळ ठेवलेली बॅग पाहताच भैरवनाथला भलताच धक्का बसणार होता. नंतर तो ते लपवण्याचा प्रयत्न करणार होता. त्याचं लक्ष पुढच्या दाराकडे असल्यामुळे मागील दारातून प्रवेश करण्याचा झुंजारचा विचार होता. पण त्याच्या कल्पनेप्रमाणे घडणार नव्हते. त्या बंगल्यातून सर्वाआधी एक तरुण पोलीसच बाहेर आला आणि ते दृश्य दुरून पाहणाऱ्या विजयाला झुंजारच्या योजनेला भलतीच कलाटणी मिळणार अशी भीती वाटली होती. ती बॅग पोलिसांच्या हाती सापडणार नाही असं झुंजारनं गृहीत धरलं होतं. आता ती एका पोलिसानंच पाहिली होती.
त्या बॅगेवरील नावाच्या अध्यक्षरावरून तिच्याशी झुंजारचा संबंध जोडण्यात येणार होता. पण विजया काहीच करू शकत नव्हती, कारण झुंजार गल्लीत शिरून अदृश्यही झाला होता. त्या पोलिसा मागोमागच डोक्यावर पुणेरी पगडी आणि खांद्यावर एक उपरणं घेतलेला वृद्ध माणूस भैरवनाथ, एक नऊवारी साडी नेसलेली पण प्रेमळ चर्येची बाई व भैरवनाथचे कित्येक लोकर बाहेर आले होते. तो तरुण पोलीस हुशार होता. त्याच्या दंडावर हवालदाराची फीत होती. त्यानं झटकन वाकून ती बॅग उघडली होती. अरे देवा, हे काय आहे? तो पोलीस म्हणाला. साहेब, मगा झालेल्या आवाज आपट बाराचा होता. पण बाबा, आईला घेऊन आत जा. पण मुला, काय प्रकार आहे हा? पगडी चढवलेल्या गृहस्थानं विचारलं. गणेश भटजी, तुमचा हरिहर तरुण आहे आणि त्याला अनुभव नाही. कुण्या खटाळ माणसाने हा चावटपणा केलाय, भैरवनाथ म्हणाला. तरुण हरिहरचा उत्साह मावळला होता. तो म्हणाला, साहेब, हा जर टाइम बॉम्ब नसला तर मी माझी नोकरी सोडून देईन. हे भयंकर यंत्र ताबडतोब थंड पाण्यात बुडवायला हवं. भैरवनाथची ही मोठी परीक्षा होती. त्या बॉम्बला पाण्याचा स्पर्श होताच अधिक भयानक स्फोट व्हावा अशी झुंजारची युक्ती असावी हे त्या धूर्त माणसाने ओळखलं होतं आणि हरिहरला ते समजणं शक्य नव्हतं. आता बाहेर बरीच माणसं गोळा झाली होती आणि त्या घोळक्यातच गंमत पाहण्यासाठी विजयाही सामील झाली होती. नाही, भैरवनाथ म्हणाला, हरिहर, आपण निष्कारण गर्दी जमा करून स्वतःच्या मूर्खपणाचे प्रदर्शन करत आहोत. पण साहेब, अशा प्रसंगी काय करावं याचं मला शिक्षण मिळालंय. हरिहर ती बॅग अगदी जपून बंद करत म्हणाला. इतकंच नव्हे तर तो थोड्याच अंतरावर असलेल्या एका पाण्याच्या उघड्या टाकीकडे त्या बॅगेसह जाऊ लागला. ते पाहून विजयाच्या हृदयाचा थरकाप उडाला. त्यानं तो बॉम्ब पाण्यात सोडताच त्या निरपराधी तरुणाचे राई एवढे तुकडे उडतील हे तिला माहीत होतं. भैरवनाथही हतबुद्ध झाला होता. हरिहरला नेमकं कसं थांबावं त्याला समजत नव्हतं. ती बॅग पाण्यात सोडताच केवळ हरिहरच नव्हे, अनेक माणसं ठार होतील हे त्याला माहीत होतं. पण एक चमत्कार घडलेला त्यांना बघितला. चपळ हरिणीप्रमाणे धावत जाऊन विजयानं हरिहरला अडवलं होतं. ती म्हणाली, तुला जगायचं असेल तर ती बॅग पाण्यात बुडवू नकोस. हरिहरला लागलीच तिचा संशय आला. तो तिचा हात पकडून म्हणाला, तुला या बॅगेबद्दल काय माहिती आहे? मी तुला अटक करत आहे. पण झुंजार पत्नी विजया सणार्धात त्याच्या पकडीतून सुटली. नंतर तिनं अधिक त्वरेनं धावत जाऊन आपली कार गाठली आणि काही क्षणातच आत बसून तिनं सुरू केली. आता तर हरिहरच्या शरीराच्या चिंजाड्या उडाल्या तर तिचा अपराध नव्हता. तिनं तिचं कर्तव्य केलं होतं. पण हरिहरचं नशीब जोरात होतं, कारण त्याच वेळी तिथे पोलिसांची कार आली आणि कारमधून आनंदराव खाली उतरले होते. तुझ्या हातात काय आहे? त्यांनी हरिहरला विचारलं. आणि इथं गर्दी का जमा झाली आहे? साहेब, या बॅगेत भयंकर बॉम्ब आहे. कोणीतरी तो भैरवनाथांच्या पुढच्या दाराजवळ ठेवला होता, हरिहरनं खुलासा केला. भैरवनाथचं नाव ऐकताच आनंदराव दचकले. नंतर ते ओरडून म्हणाले, मूर्खा, तू तुझ्याबरोबर मलाही ठार करणार आहेस की काय? धावत जाऊन ती बॅग पाण्यात बुडव. साहेब, मी तेच करणार होतो, पण एका मुलीनं मला अडवलं आणि पाण्याचा स्पर्श होताच या बॉम्बचा भयंकर भडका होईल असं तिनं मला सांगितलं. आनंदरावांनी तेवढ्या अवधीत बॅगेवरील नाव वाचलं होतं आणि त्यावरून हरिहरला अडवणारी पोर म्हणजे विजया होती हे त्यांनी ओळखलं. ते म्हणाले, गाढवा, तू तिच्या सांगण्याप्रमाणे का वागत नाहीस मग? असा ठोंब्यासारखा रस्त्यात उभा राहून गर्दी का जमा करतोयस? आनंदरावांनी ती बॅग आपल्या हातात घेऊन लागलीच आपला मदतनीस भार्गवराव याच्या स्वाधीन केली आणि नंतर ते म्हणाले, तू ही बॅग अगदी जपून त्वरेनं आपल्या ऑफिसमध्ये ने आणि योग्य माणसांच्या स्वाधीन कर. पण या बॅगेला पाण्याचा स्पर्श होता कामा नये असं तू सर्वांना सांग. साहेब, मी तसं जरूर करीन, भार्गवराम मोटारीकडे धावत जात म्हणाला. होय, पण ते करताना तू ऑफिसात जाईपर्यंत जिवंत राहशील की नाही एवढाच प्रश्न आहे, आनंदराव म्हणाले. आनंदरावांना भार्गवरामाबद्दल खरोखर भीती वाटत होती. ते नंतर भैरवनाथकडे वळले आणि म्हणाले, साहेब, माझं नाव CID इन्स्पेक्टर आनंदराव. आपण पूर्वी भेटलो आहोत तेव्हा या प्रकरणाबद्दल काही खुलासा कराल काय? मला काही माहीत नाही आणि पोलिसांकडे मला काही तक्रार करायची नाही, भैरवनाथ रागाने म्हणाला. तुम्ही इथून जा, मला माझा वेळ घेऊ नका. आनंदरावांना त्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं. झुंजारनं भैरवनाथला पळवलं होतं. नंतर भैरवनाथचा बंगला बॉम्बनं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. असं असतानाही तो माणूस झुंजारविरुद्ध तक्रार का करत नाही हे संशयास्पद होतं. ते हरिहरकडे वळून म्हणाले, तू आता माझ्याबरोबर CID ऑफिसात चल. हवालदार हरिहर, त्याचे वडील आणि त्याची आई हे माझे पाहुणे आहेत. त्यांचे माझ्याजवळ काही काम असल्यामुळे हरिहर आता तुमच्याबरोबर येऊ शकणार नाही, भैरवनाथ म्हणाला.
तुम्ही त्याला उद्या भेटा. आनंदरावांचा त्याही बाबतीत अगदी नाईलाज झाला होता. ते विचार करत होते की झुंजार त्यावेळी कुठे असेल आणि काय करत असेल. पण झुंजार यावेळी त्यांच्यापासून फार दूर नव्हता. तो मागील दारानं त्या बंगल्यात शिरून भैरवनाथच्या बैठकीच्या खोलीत गेला होता आणि भैरवनाथ आपल्या पाहुण्यांसह तेथे येण्यापूर्वी त्यानं एका पडद्याआड दडी मारली होती. गणेश भटजी, माझा वेळ महत्वाचा असतो, पण मी तुम्हाला अर्धा तास देऊ शकेन, भैरवनाथ बोलत होता. मी उद्याच विमानानं दूरच्या प्रवासाला निघणार आहे आणि पुन्हा कधी मुंबईत येईल हे मला सांगता येणार नाही. त्या खोलीच्या चारी बाजूच्या भिंतीवर जाड मखमली पडदे सोडलेले होते. त्यातील एका पडद्याआड उभा असलेला झुंजार गणेश भटजी सारख्या एका सामान्य माणसाचे भैरवनाथकडे काय काम असावे असा विचार करत होता. त्या तिघांना बैठकीच्या खोलीत घेतल्यानंतर भैरवनाथ दारा बाहेर उभ्या असलेल्या नोकराला म्हणाला, सर्वांना अगदी डोळ्यात तेल घालून पहारा करायला सांग. नंतर तो हसतच पाहुण्यांकडे वळला, पण मनातून तो अस्वस्थ झाला होता. ही मंडळी जितके लवकर येथून जातील तितके बरे असे त्याला वाटत होते. त्याला झुंजारबद्दल विचार करायचा होता. झुंजारला ठार मारण्याचा आपला डाव फसल्यानंतर तो धाडसी तरुण स्वस्त बसणार नाही हे त्याला माहीत होतं. आई आणि बाबा येथे यायला तयार नव्हते, पण मीच त्यांना आग्रहाने इथे आणले. माझ्या पोशाखाबद्दल क्षमा करा. मी गावावरून सुटताच त्यांना इथे घेऊन आलो, त्यामुळे, हरिहर म्हणाला. हाताच्या इशाऱ्यानं हरिहरला गप्प बसवत भैरवनाथ म्हणाला, गणेश भटजी, तुमचं पत्र वाचून मला आश्चर्य वाटलं. तुमचा मुलगा विद्याधर भयंकर संकटात आहे या बातमीवर माझा विश्वास नाही. माझ्यामुळेच त्याची बदली बँकॉकच्या वकिलातीत झाली हे तुम्हाला माहीत आहे, आणि केवळ तेवढ्यामुळे मी तुम्हाला ही मुलाखत द्यायला तयार झालो. आता मला तुमची ती विचित्र हकीकत ऐकू द्या. भैरवनाथ जरी चर्येवरून आपल्याला काही माहिती नाही असे दर्शवत असला तरी विद्याधर संबंधीची माहिती बाहेर कशी फुटली याचा मनातून विचार करत होता. साहेब, आम्ही बुचकळ्यात पडलो आहे, हरिहर म्हणाला. त्यानं निष्कारण आईला असे घाबरावायला नको होते. त्यानं आपल्या आईवडिलांना काय भेट पाठवली ते बघा. त्यानंतर शांतता पसरली. झुंजार पडद्याच्या छिद्रातून बघत होता. अतिशय अस्वस्थ झालेला भैरवनाथ आपल्या हातातल्या वस्तूकडे बघत होता. हा कोणाच्या तरी शर्टाचा फाटलेला तुकडा आहे आणि त्यावर रक्तानं मजकूर लिहिलेला आहे, भैरवनाथ म्हणाला. पण असल्या नाटकीपणाला मी मुळीच महत्त्व देत नाही, आणि मी हे फडके वरिष्ठ साहेबांना द्यावे असे या दोघांचे मत होते. साहेब, त्यामुळे माझी नाचक्की झाली असती, हरिहर म्हणाला. आमच्या हरिहरला याचं महत्त्व वाटत नाही, पण महाराज, मी मात्र अतिशय घाबरलेली आहे, हरिहरची आई म्हणाली. हा जो तुमच्या हातात कापडाचा तुकडा आहे तो माझ्या विद्याधरच्या शर्टाचा आहे. गेल्या खेपेला तो रजेवर आला तेव्हा मीच त्याला हा शर्ट शिवला होता, आणि ज्या अर्थी त्यावर रक्ताने मजकूर लिहिला आहे त्या अर्थी त्याला महत्त्व आहे, गणेश भटजी म्हणाले. त्यानं या कापडावर मी तारका बेटावर कैदी आहे, मला सोडवा असं लिहिलंय, आणि त्या खाली सही केली आहे. शिवाय पाठीमागच्या बाजूला आमचा पत्ता लिहिलाय, त्यामुळेच तो आम्हाला मिळाला. रंगूनहून मद्रासकडे जाणाऱ्या कुठल्या तरी जहाजावरील खलाशाला समुद्रातून वाहत जाणारी एक बाटली सापडली. त्या बाटलीच्या आत हा शर्टाचा तुकडा आणि पत्र होते. पत्रातील सूचनेप्रमाणे त्या भल्या माणसानं आमच्याकडे हे लागलीच पोस्टानं पाठवलं. भैरवनाथ अगदी गप्प होता. पडद्याच्या चित्रातून त्याच्याकडे टक लावून पाहणाऱ्या झुंजारला त्या माणसाच्या मनात कोणते विचार घोळत असतील हे ओळखणं कठीण जात होतं, पण ते विचार चांगले नसतील अशी त्याची खात्री होती. त्याचवेळी फोनच्या घंटीचा आवाज झाला आणि टेबलावरील अनेक रिसिव्हर्सपैकी एक उचलून भैरवनाथने कानाला लावला. कोणीतरी म्हणाले, सरकार, सावध राहा. तुमच्या बैठकीच्या खोलीमधील मधल्या खिडकीजवळ कोणीतरी पडद्यामागे उभे आहे असे बागेतील पहारेकऱ्याने कळवले आहे. या बातमीनं भैरवनाथला धक्का बसला, पण अतिशय आनंदाची बातमी ऐकायला मिळाली अशा प्रकारे त्यानं हसतच रिसिव्हर खाली ठेवला. मी 1-2 दिवसात मुद्दाहून बँकॉक येथे जाऊन तुमच्या मुलाला भेटेन आणि त्याचं खुशालीचं पत्र तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था करीन. कोणीतरी हा चावटपणा केलाय. तुमचा मुलगा अगदी खुशाल आहे यात मला मुळीच शंका नाही. तुम्ही ही गोष्ट पोलिसांना कळवली नाही हे शहाणपणाचं झालंय. तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपवून आता निर्धास्त राहा, भैरवनाथ म्हणाला. वृद्ध दाम्पत्याने त्याला कृतज्ञतेने नमस्कार केला. हरिहरनेही आपण म्हणत होतो तेच बरोबर होते अशा प्रकारची मुद्रा धारण केली होती. ते तिघे तिथून जाताच भैरवनाथची मुद्रा बदलली. त्यानं खिशातील पिस्तूल काढून ते पडद्यावर रोखले आणि म्हणाला, झुंजार, मी 10 अंक मोजेपर्यंत तू बाहेर आला नाहीस तर मी तुला ठार करेन. माझ्या या पिस्तुलाला सायलेन्सर जोडलेलं आहे हे तुला सांगायला नको.
पण त्या खोलीतील शांतता तशीच कायम राहिली. पडद्याच्या फुगीरपणावरून झुंजार तिथे आहे हे स्पष्ट दिसत होतं. भैरवनाथने मोठ्याने अंक मोजले, नंतर त्या पडद्यावर अनेक गोळ्या झाडल्या. तो माणूस किती निर्दयी होता याचा तो पुरावा होता. गोळ्या झाडल्यानंतर तो त्वरेनं पडद्याजवळ सरकला आणि तो बाजूला केला. पडद्याच्या आतल्या बाजूला पिननं झुंजारचा कोट आणि हॅट अडकवलेली होती. बेटा भैरू, तुझी निराशा झाली याबद्दल मला वाईट वाटतं. आता आकाशातील चांदोबा पकडण्यासाठी तुझे दोन्ही हात वर कर बघू, नाहीतर मेलास म्हणून समज. झुंजार हसतच त्याच्या पाठीला पिस्तूल टेकवून उभा होता.